नमस्कार. नंदाखाल धर्मग्रामातील माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज पुन्हा एकदा आपण या व्हिडिओद्वारे संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आजचा विषय खूप नाजूक आणि संवेदनशील आहे. कोविड-19 या विषाणूने आजारी असलेली व्यक्ती आणि मग त्याद्वारे जेव्हा त्या व्यक्तीचं मरण होते आणि त्याच्या पार्थिव देहाचं काय, याविषयी आज आपण विचारविनिमय करणार आहोत. आपणा सर्वांस ठाऊक आहे की कोविड-19 विषाणू हा संसर्गजन्य आहे आणि म्हणून आपण गेली 4-5 महिने खूप दक्षता घेत आहोत. त्यासाठी आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. गेल्या महिन्यामध्ये 28 तारखेला वसई महानगरपालिकेच्या आयुक्ताने कोविड-19ने मरण पावलेल्या व्यक्तीला दफन करण्यासाठी परवानगी दिली. मात्र त्यानंतर सर्वत्र वेगवेगळी चर्चा सुरू झाली. दफन की दहन ह्याकडे लोक विरोधात्मक बघू लागले. आर्चबिशपांच्या मार्गदर्शनाखाली पॅरिश काउन्सिलची सभा झाली आणि त्या सभेमध्ये साधक बाधक चर्चा झाली. त्या सभेअंती आणखीन एक समिती गठन करण्याचे ठरले आणि त्या सभेमध्ये देखील खूप खोलप्रमाणे विचार करण्यात आला. त्यानंतर अनेक व्यक्तींना वैयक्तिक संपर्क साधण्यात आला आणि त्यांच्याशी वार्तालाप करण्यात आलं. त्यांची मते आजमावण्यात आली. पॅरिसमधल्या विविध संघटनेतल्या लोकांशी संपर्क साधला गेला आणि त्यांचं देखील मत विचारात घेतलं आणि असं साधक बाधक चर्चा करून विचारांती असा प्रस्ताव आला की फादर, ह्या संदर्भामध्ये तुम्ही लोकांना मार्गदर्शन करावे, तुम्ही लोकांशी संपर्क साधावा. ह्या जितक्या सभा झाल्या त्या सर्वांचं जणू काही एकमत झालं की फादर, कोविड-19ने मरण पावलेल्या व्यक्तीच्या पार्थिव देहाला आपण दफन न करता दहन करावं, म्हणजेच नॉट बरियल बट क्रिमेशन, यासाठी आपण पुढे यावे असा प्रस्ताव या सर्व व्यक्तींबरोबर, संघटनेतल्या सभासदांबरोबर आणि पॅरिस काउन्सिलबरोबर चर्चा केल्यानंतर असा सूर आलेला आहे. का असा सूर आला आहे ते आपण समजावून घेणे गरजेचं आहे. त्याचं पहिलं कारण म्हणजे दफन की दहन हे एकमेकास विरोधात नाही आहेत. दे आर टू ऑप्शन्स. हे दोन पर्याय आपल्याकडे आहेत आणि त्या पर्यायामधलं आपण कोणता पर्याय निवडायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ते ठरवताना केवळ आपण भावनेचा विचार करायचा नाही, केवळ परंपरेचा विचार करायचा नाही, केवळ आपला वैयक्तिक कौटुंबिक विचार करायचा नाही, तर त्यामागे आपण ख्रिस्ती शिकवण काय आहे, त्याद्वारे आपली सामाजिक बांधिलकी काय आहे आणि त्याद्वारे आजची वस्तुस्थिती आणि परिस्थिती काय आहे ह्याचा देखील विचार होणे गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे की जगामध्ये परिवर्तन अपर्याय आहे. चेंज इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ. निसर्गापासून माणसापर्यंत
आणि तंत्रज्ञानापासून तर जगातल्या सगळ्या घडामोडीमध्ये आपण जर विचार केला मुवमेंटचा किंवा क्रांतीचा, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला बदल दिसून येत आहे आणि हा सर्व बदल प्रगतिशील आहे. आणि जेव्हा तो प्रगतिशील असतो, जेव्हा तो समाजाच्या हिताचा असतो आणि जेव्हा त्यामध्ये दूरदृष्टी ठेवली जाते, तेव्हा निश्चितच तो बदल हा प्रभावशाली होत असतो. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आपण ह्या दफन आणि दहन ह्यावर विचारविनिमय करणार आहोत. बरियल, क्रिमेशन हे दोन्ही वेगळे नाहीत, हे दोन्ही परस्पर विरोधी नाहीत किंवा हे दोन्ही वेगवेगळ्या धर्माचे नाहीत. तर पार्थिव देह हे पुरण्यासाठी किंवा ते दहन करण्यासाठी नेलं जातं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. ख्रिस्त सभेची जी शिकवण दफनाविषयी आहे, म्हणजे बरियल विषय आहे, ती आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की ख्रिस्ती परंपरेमध्ये दफनाला प्राधान्य दिलं जात होतं आणि सर्वत्र दफन केलं जात होतं. परंतु काळांतराने ख्रिस्त सभेमध्ये देखील प्रगती झाली, बदल झाला आणि केवळ भारतामध्येच नाही तर पाश्चात्य देशामध्ये आणि युरोप अमेरिकेमध्ये देखील आज दहनाला महत्त्व दिलं जात आहे आणि लोक दहनाचा स्वीकार करत आहेत आणि दहनासाठी पुढे येत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, दहन कशासाठी? पहिली गोष्ट म्हणजे आपण दफन करो अगर दहन करो, पुनरुत्थानाचं जे रहस्य आहे ते दोन्ही गोष्टींना आपण साध्य करत असतो, हे तत्व लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून पुनरुत्थित ख्रिस्ताची जी कृपा आहे, पुनरुत्थित ख्रिस्ताचे जे आशीर्वाद आहेत आणि पुनरुत्थित ख्रिस्ताचं जे आश्वासन आहे की आपल्याला देखील पुनरुत्थित केलं जाईल, हे या दोन्ही पर्यायामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, अशी ख्रिस्त सभेची शिकवण आहे. आणि म्हणूनच कॅनन लॉ 1176 मध्ये 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की दहन करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही. द चर्च डज नॉट प्रोहिबिट क्रिमेशन, म्हणजे चर्च क्रिमेशनसाठी मुभा देत आहे, परमिशन देत आहे. आणि म्हणून ह्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. सध्याच्या कोविड-19च्या पॅन्डेमिकमध्ये, या महामारीच्या काळामध्ये आपण या दहनावर चिंतन करून दहनाचं ऑप्शन किती चांगलं असू शकतं आणि त्याद्वारे सामाजिक बांधिलकीमध्ये आपण कसे पुढे जाऊ शकतो ह्यावर विचारविनिमय करूया. प्रिय बंधू भगिनींनो, नंदाखाल धर्मग्राम कोणताही बदल करण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून श्रद्धेला जोडून कार्य करण्यासाठी सतत अग्रेसर राहिलेले आहे. या पंचकोशीत नंदाखाल धर्मग्रामाने किंवा नंदाखालच्या ख्रिस्त सभेने आपल्याला दिशा दिलेली आहे. आणि एक ताजं उदाहरण द्यायचं म्हणजे आपण खुल्या मद्यपानाविषयी जी मोहीम हाती घेतली होती आणि ती यशस्वी करून दाखवली आहे आणि करत आहोत, हे देखील आपण त्याचे साक्षीदार आहोत. सामुदायिक ख्रिस्त शरीर साक्रामेंत सोहळा आपण अगदी यशस्वीपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडलेला आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या उपक्रमामध्ये आपण सतत पुढे आहोत आणि म्हणून याही बाबतीमध्ये 100% आपण दहनासाठी जावे, दफनासाठी जाऊ नये, अशा प्रकारचं एक मार्ग आपण वसईतील ख्रिस्त सभेसाठी नव्हे तर जगातल्या ख्रिस्त सभेसाठी देण्याचा प्रयत्न करूया. प्रिय बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आपल्याला जेव्हा दहनासाठी आमंत्रित करते तेव्हा ख्रिस्त सभा आपल्याला सांगत आहे की ह्या दहनाच्या पर्यायाची निवड केल्यानंतर आपल्याला त्याचे कसे फायदे आहेत. म्हणजेच कोविड-19चं जे संसर्गजन्य बाब आहे ती कशी आपण आटोक्यात आणू शकतो.
कोविड-19ने जेव्हा व्यक्ती मरण पावते आणि त्यांचं जर दहन केलं तर ती जी राख आपल्याला प्राप्त केली जाते ती राख आपण घेऊ शकतो आणि आपल्या सिमेट्रीमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आहेत, ज्या नंबरमध्ये आहे सिमेट्री रोटेशन नंबरमध्ये, त्यामध्ये आपण सहजरित्या 3 फूट खड्डा खोदून आपण ती पुरू शकतो आणि आपल्या लोकांसाठी आपण तिथे व्यवस्थितपणे प्रार्थना करू शकतो. मात्र जर आपण दहनाची निवड केली नाही आणि दफनाची निवड केली तर आपल्याला नंदाखालच्या सिमेट्रीची आपण विचारपूस करणे, चिंतन करणे गरजेचं आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जेव्हा आपण नंदाखाल धर्मग्रामाचा विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की नंदाखाल धर्मग्रामाच्या व्याप्तीच्या दृष्टिकोनातून आपली जी सिमेट्री आहे 130 खाचा हे फार कमी आहेत आणि म्हणून दर 2-3 वर्षानंतर आपल्याला ह्या सर्व खाचा उघडाव्या लागतात. त्याचप्रमाणे आपली सिमेट्री जी आहे ती तळ्याच्या अगदी जवळ आहे. कोविड-19ने मरण पावलेली व्यक्तीचं जर दफन करायचं असेल तर ती खाच 8 ते 10 फूट असावी लागते आणि म्हणून जेव्हा ही खाच इतकी खोल जाईल आणि तिथं जर त्या पाण्याशी संपर्क आला आणि मग पुढे काय ते आपल्याला कोणालाच ठाऊक नाही आणि म्हणून असे अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण होत असतात. त्यानंतर आपल्या ज्या खाचा आहेत त्या बांधलेल्या आहेत. जर आपण एक खाच खोदण्यासाठी खाली गेले का खालून दुसऱ्या खाचा खचू शकतात, कारण आपली माती अगदी मऊ आहे, वाळू आहे आणि म्हणून दुसऱ्या खाचावर त्याचा परिणाम होऊ शकतो. ह्या सर्वाचा साधक बाधक विचार केल्यानंतर कमिटीच्या सर्व व्यक्तींना आणि सर्व भाविकांना एकच सुराने म्हणावंसं वाटतं की सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्या सिमेट्रीमध्ये अशी कोविड-19ने मरण पावलेली व्यक्ती आपण पुरू शकणार नाहीत. प्रॅक्टिकल गोष्टीसाठी वस्तुस्थिती लक्षात घेता. इतकंच नाही तर आपली सिमेट्री ही केवळ सिमेट्री नाही आहे. आपल्या सर्वांना ठाऊक आहे, आपण प्रत्येकजण तिथे बसत असतो की जेव्हा जेव्हा आपल्या चर्चचे मुख्य कार्यक्रम असतात, मग ख्रिसमस असो, उपवासकाळ असो, पवित्र त्रिदिन भक्ती असो, या सर्व विधीच्या वेळेला आपले असंख्य भाविक हे खुर्च्या खाचेवर ठेवून बसत असतात. त्याचप्रमाणे आपल्या चर्चच्या कंपाऊंडमध्ये, कॅम्पसमध्ये 2 शाळा आणि 1 ज्युनियर कॉलेज आहे. साधारणतः 2,500 ते 3,000 विद्यार्थी रोज आपल्या आजूबाजूला फिरत असतात. हे सर्व विद्यार्थी देखील या खाचेच्या अवतीभोवती खेळत असतात. ह्या सगळ्याचा साधक बाधक विचार केल्यानंतर अशा प्रकारे कोविड-19 जे संसर्गजन्य आहे त्यांना इथे जर आपण दफन केलं तर ते भविष्याच्या दृष्टिकोनातून घातक होऊ शकते, असंच सर्वांचं एकमत होत आहे आणि म्हणून त्याचा विचार करता, आपल्या सद्य परिस्थितीचा विचार करता, नंदाखाल धर्मग्रामाचा विचार करता आपण या दहनाला पाठिंबा द्यावा, या दहनासाठी पुढे यावे. एकमताने, एक मार्गाने आपण त्याची निवड करावी. भावनेच्या आहारी जाऊ नये, ह्या बाबतीत आपली जनजागृती करावी अशी सूचना आलेली आहे. प्रिय भाविकांनो, दुसरी बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे. कंपॅरिझन्स आर ऑब्वियस असं म्हणतात आणि म्हणून सर्वजण तुलना करायला लागतात. परंतु ह्या बाबतीमध्ये आपण तुलना करण्यापासून सावध असावे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काही लोकांच्या मते मग तिथे पुरतात, मग इथे का पुरत नाहीत? ही जी सबब आहे, हे जे कारण आहे, हे मला वाटतं पंगू कारण आहे. ह्या कारणामध्ये दम नाही. केवळ तिकडे होते म्हणून इकडे झालं पाहिजे, ही भूमिका जी आहे ही चुकीची आहे. ही श्रद्धेशी जुडून नाही. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे, आपल्यासाठी काय चांगलं आहे, आपण कसं केलं पाहिजे, त्याद्वारे समाजाचं काय हित होईल
त्याद्वारे ख्रिस्त सभेचा कसा विकास होईल ह्याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि इकडे काय होते तिकडे काय होते ह्याकडे लक्ष न देता जे चांगलं आहे, जे उदात्त आहे, जे प्रशंसनीय आहे त्याची आपण आवड धरावी असं संत पौल आपल्याला सांगत आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बाबतीमध्ये आपण कंपॅरिझन किंवा हा काय सांगतो ते काय सांगतो ह्याकडे लक्ष न देता ख्रिस्त सभेच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपल्याला कशी चांगली पावलं उचलता येतील ह्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचप्रमाणे तिसरी गोष्ट माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या बाबतीमध्ये आम्हाला तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ती म्हणजे कॅन नंदाखाल शो द वे. नंदाखाल आपल्याला मार्ग दाखवू शकेल का? वसईच्या ख्रिस्त सभेला आणि इतरांना आपण एक साक्ष होऊ शकतो का की बघा आम्ही आमच्या धर्मग्रामामध्ये 100% दहनासाठी निवड केलेली आहे. त्यानंतर आपल्याला एक स्टेप पुढे जायचं आहे. हे दहन जे आहे एक केवळ कोविड-19 पुरतं आपल्याला मर्यादित ठेवायचं नाही. कोविड-19साठी दहन महत्त्वाचं आहेच आणि त्यासाठी 100% पाठिंबा आपण दिला पाहिजेच. परंतु त्याही पलीकडे आपल्याला विचार करायचा आहे की ख्रिस्त सभा जर दहनाला आपल्याला परवानगी देत आहे, ख्रिस्त सभा दहन प्रमोट करत आहे, तर आपण इतर बाबतीत देखील म्हणजे जेव्हा आपल्या एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्यांना देखील विचार करता येईल की आपण देखील दहनासाठी जाऊ की जेणेकरून आपल्याला समाजासाठी काही कॉन्ट्रीब्यूट करता येईल, आपल्या धर्मग्रामासाठी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करता येईल. कारण जेव्हा आपण दहन करतो तेव्हा एक आपल्याला त्यामधला फायदा जो आहे जो आपल्या नंदाखालच्या सिमेट्रीसाठी खूप उपयुक्त आहे आणि तो म्हणजे की बॉडी कुजण्याचं टेन्शन आपल्याला नसतं आणि म्हणून ती खाच परत उघडण्यासाठी कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मात्र जेव्हा आपण दफन करतो तेव्हा प्रत्येक वेळेला ती बॉडी जेव्हा खोलण्यात येते, ती खाच जेव्हा खोलण्यात येते तेव्हा ती बॉडी कुजली आहे की नाही, किती काळ झालेला आहे ह्या सगळ्याकडे आम्हाला कटाक्षतेने लक्ष द्यायला लागते. आणि म्हणून आमची आपणास नम्र विनंती आहे, समितीच्या वतीने आणि पॅरिश काउन्सिलच्या वतीने आम्ही तुम्हाला विनंती करतो की दहनाची जी निवड आहे ती आपण उदार अंतकरणाने करावी आणि त्याकडे आपण सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावं. प्रिय भाविकांनो, हा विषय मी सांगितलं सुरुवातीला भावनाविष आहे, संवेदनशील आहे, परंतु आपण भावनेच्या पातळीवर राहू नये. तर सायन्सने कशी प्रगती केलेली आहे आणि सायन्सचा आपण आधार घेऊन आपण भावनेच्या पलीकडे जी श्रद्धा आहे आणि ज्या श्रद्धेने आपण सर्वजण संचारित झालो आहोत त्या श्रद्धेच्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. आणि श्रद्धा जी आहे ती पुनरुत्थानावर आहे आणि पुनरुत्थानाचा अनुभव आपल्याला देण्यासाठी परिवर्तनाची पावलं उचलणे काळाची गरज आहे. हे लक्षात घेऊन आपण या मोहिमेला पाठिंबा द्याल, ही मोहीम उचलून धराल, यशस्वी करण्यासाठी 100% यशस्वी करण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य कराल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आपल्या सर्वांच्या नेहमीच्या सहकार्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्वजण सुरक्षित असावे, आपणा सर्वांस चांगलं आरोग्य लाभावं आणि आपण परमेश्वराचा गौरव करावा आणि लवकरात लवकर परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा ह्या देव मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी, त्याची आराधना करण्यासाठी आणि त्याला उंचवण्यासाठी एकत्र आणावे म्हणून परमेश्वराकडे पवित्र आत्मेच्या कृपेचा वर्षाव मागूया, पवित्र आत्म्याकडे मध्यस्थी करूया.